वेलकम टू SK एज्युकेशन. माय नेम इज सचिन कुमार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 जुलै 2019 रोजी झालेल्या तलाठी पेपरचे ॲनालिसिस करणार आहोत. हा पेपर दुपारच्या शिफ्टमध्ये झालेला आहे आणि यामध्ये विचारलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची लेवल ही मॉडरेट टू ॲडव्हान्स असणार आहे. त्यामुळे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला आपल्याला अगदी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, कारण याच प्रकारचे प्रश्न आपल्याला पुढे देखील अनेक सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. हा एक सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला वर्ब ॲग्रीमेंटनुसार यूज करायचा आहे सब्जेक्टच्या. मग इथे सेंटेन्स आहे, द प्रेशर टू ट्रान्सफॉर्म आवर इन्स्टिट्यूशन्स. आता इथे बघा सब्जेक्ट कोणता आहे, तर इथे आपल्याला सब्जेक्ट दिसतोय, इथे आपल्याला सब्जेक्ट दिसतोय द प्रेशर. इथे आपल्या वाक्याचा सब्जेक्ट काय आहे, द प्रेशर. आता प्रेशर हे एक अनकाउंटेबल नाऊन आहे आणि प्रेशर जर अनकाउंटेबल नाऊन आहे तर यासाठी व्हर्ब जो यूज होणार आहे हा सिंग्युलर व्हर्ब यूज होणार आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर द प्रेशर टू ट्रान्सफॉर्म आवर इन्स्टिट्यूशन ऑफ लर्निंग इथपर्यंत म्हणजे हा प्रेशरचा ऑब्जेक्ट आहे. टू ट्रान्सफॉर्म आवर इन्स्टिट्यूशन्स ऑफ लर्निंग हा आपल्या सब्जेक्ट प्रेशरचा ऑब्जेक्ट आहे. आता हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टनुसार या ठिकाणी आपल्याला व्हर्ब चूज करायचा आहे. इथे आपल्याला काय यूज करायचं आहे, व्हर्ब यूज करायचा आहे. आता हा जो व्हर्ब येणार आहे हा सिंग्युलर येणार आहे, कारण द प्रेशर इज अन अनकाउंटेबल नाऊन. प्रेशर एक अनकाउंटेबल नाऊन आहे आणि अनकाउंटेबल नाऊन सोबत नेहमी सिंग्युलर व्हर्ब येत असतो. सो आपण जर पहिला व्हर्ब पाहिला तर हा सिंग्युलर आहे, दुसरा जर व्हर्ब पाहिला तर हा प्लुरल आहे, तिसरा व्हर्ब आर मुळे प्लुरल आहे, चौथा व्हर्ब हॅव मुळे प्लुरल आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत एकच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे, ते आहे ऑप्शन ए. आणि ऑप्शन ए मध्ये लिहिलेलं आहे कंटिन्यूज. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कंटिन्यू CONTINUE हा जो कंटिन्यू शब्द आहे हा कंटिन्यू शब्द काय आहे, V1 आहे. आता जे जे V1 असतात ते नेहमी प्लुरल असतात. जे जे V1 असतात, जे जे व्हर्बचे फर्स्ट फॉर्म असतात ते नेहमी प्लुरल असतात. आणि यांना जर आपण S किंवा ES जोडला, यांना जर आपण S किंवा ES जोडला तर या S मुळे हे होतात सिंग्युलर व्हर्ब. या S मुळे हे काय होत असतात, सिंग्युलर व्हर्ब. मग आपण इथे बघतोय कंटिन्यू हा शब्द आहे आणि त्याला S जोडलेला आहे म्हणजे हा सिंग्युलर व्हर्ब आहे. म्हणजे ऑप्शन ए जे आहे हेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. क्लिअर आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, परंतु थोडंसं आपल्याला कुठे कन्फ्यूज केलेलं आहे, टू ट्रान्सफॉर्म आवर इन्स्टिट्यूशन्स ऑफ लर्निंग मुळे आपल्याला या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. परंतु सब्जेक्ट एकदाचा आपण टार्गेट केला की त्यानुसार व्हर्ब जो आहे तो आपल्याला चूज करावा लागतो. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएट टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. हा जो प्रश्न आहे हा टेन्स या चॅप्टरवर विचारलेला आहे. लुक, बघ, जेनी. आता जेनी हे एका व्यक्तीचं नाव आहे. जेनी हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि त्यानंतर काय दिलेलं आहे, त्यानंतर रिकामी जागा दिलेली आहे. आता आपल्याला इतकं माहिती आहे की जेनी हा एक सिंग्युलर नाऊन आहे. कुणाच्याही व्यक्तीचं जे नाव असतं, कोणत्याही व्यक्तीचं जे नाव असतं त्याला आपण सिंग्युलर व्हर्ब यूज करत असतो. त्यामुळे जेनी नंतर या ठिकाणी देखील आपल्याला सिंग्युलर व्हर्ब यूज करावा लागेल. जर आपण इथे पाहिला हॅड, तर हॅड हा सिंग्युलर आणि प्लुरल दोघांसाठी यूज केला जातो, परंतु हॅड सोबत हॅजचा वापर कधीच केला जात नाही आणि त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते आपलं कॅन्सल होणार आहे. त्यानंतर जर आपण इथे पाहिलं तर इथे इज हा सिंग्युलर आहे म्हणून ऑप्शन बी आपलं उत्तर होऊ शकतं. तसेच विल हा सिंग्युलर आणि प्लुरलसाठी पण उपयोगी आहे म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर होऊ शकतं. परंतु हॅव हा प्लुरल आहे आणि जेनी जर सिंग्युलर आहे तर त्यासाठी हॅव वापरलं जाऊ शकत नाही. म्हणजे ऑप्शन डी आणि ऑप्शन ए आपल्या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे. आता आपल्याकडे बघा पुढचं एक ऑप्शन आहे, पुढची एक ब्लँक आहे, त्याच्या आधी शी हा शब्द दिलेला आहे. शी हा शब्द एक प्रोनाउन आहे आणि हा देखील सिंग्युलर आहे आणि यासोबत देखील सिंग्युलर व्हर्बचा वापर केला जातो. त्यामुळे जर ऑप्शन बी मध्ये आपण पाहिलं तर प्लान जो आहे हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि या ठिकाणी
हा जो एस लावलेला आहे हा सिंग्युलर बनवण्यासाठी लावलेला आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की जेनीसाठी इज हा सिंग्युलर व्हर्ब देखील बरोबर आहे आणि शी साठी प्लान्स हा सिंग्युलर व्हर्ब जो आहे हा देखील बरोबर आहे. आणि इथे जर आपण गेलो तर या ठिकाणी आपण शी या शब्दासोबत विल या शब्दाचाही वापर करत असतो. परंतु सर्वांना माहिती पाहिजे की विल या शब्दानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरला जातो. विल या शब्दानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरला जातो हे सर्वांना माहिती असेल. आणि आपण जर इथे बघत असणार तर हा टेकन जो आहे हा टेकन आहे V3 म्हणजे हा टेकन विल नंतर येणार नाही. म्हणजे हे ऑप्शन जर चुकीचं आहे तर ऑप्शन सी पूर्णतः चुकीचं असेल. मग अशा परिस्थितीत आपल्यासमोर एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन बी. म्हणजे आपलं सेंटेन्स होणार लुक जेनी इज हॅव्हिंग हर लंच अर्ली. बघा आपण जे काही लंच करत असणार, आपण जे काही डिनर वगैरे करत असणार, आपण जी काही वस्तू खात असणार त्यासाठी आपण एमेजार प्लस ING चा वापर करत असतो. एखादी गोष्ट आपण खात असणार किंवा एखादी वस्तू आपण पीत असणार त्यासाठी आपण एमेजार प्लस ING चा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल मला जर असं म्हणायचं आहे की मी चहा पीत आहे तर मला असं म्हणावं लागणार आय एम हॅव्हिंग टी. मला जर असं म्हणायचं आहे की मी पाणीपुरी खात आहे तर मी म्हणणार आय एम हॅव्हिंग पाणीपुरी. मला जर म्हणायचं असेल की मी सँडविच खात आहे तर मी म्हणणार आय एम हॅव्हिंग सँडविच. सो जे काही तुम्ही खात असणार किंवा जे काही तुम्ही पीत असणार त्यासाठी आपण एमेजार प्लस हॅव्हिंगचा वापर करत असतो. म्हणून या ठिकाणी बघा जेनी इज हॅव्हिंग हर लंच. जेनी जी आहे ती तिचा लंच जो आहे तो करत आहे अर्ली टुडे. म्हणजे आज लवकर ती तिचा लंच जो आहे तो करत आहे. ॲज नंतर शी प्लान्स टू टेक हर मदर आउट लेटर. कारण तिचा असा प्लान आहे की तिला तिच्या मदरला तिला तिच्या आईला बाहेर घेऊन जायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन बी हे मिनिंगफुली देखील करेक्ट आहे आणि ग्रॅमॅटिकली देखील करेक्ट आहे. सो ऑप्शन बी या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपला आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला करेक्ट मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचा वापर करायचा आहे. इथे जर आपण पाहिलं तर द स्टुडंट लिहिलेला आहे. मग आस्क्ड जो आहे हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि त्याच्यानंतर इफ हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे हे वाक्य जे आहे हे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. हे जे वाक्य आहे हे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण इफ किंवा वेदर वापरलेला आहे. सो हा आस्क्ड जर V2 आहे तर इथे देखील आपल्याला एक असाच व्हर्ब यूज करावा लागणार की जो पास्ट इंडिकेट करणार. जर आपण ऑप्शन ए पाहिलं तर कॅन हे प्रेझेंट इंडिकेट करतं म्हणून ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर कुड हे पास्ट इंडिकेट करतं. त्यानंतर विल हे प्रेझेंट फ्युचर इंडिकेट करतं. आपल्याला इथे पास्ट पाहिजे परंतु विल जर आलं तर ते फ्युचरला इंडिकेट करेल ते पूर्ण चुकणार. आणि वुड देखील फ्युचरला इंडिकेट करेल हे देखील या ठिकाणी पूर्णतः चुकीचं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत केवळ एकच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहिलं ऑप्शन बी ज्यामध्ये लिहिलेलं आहे कुड. आणि म्हणून आपलं सेंटेन्स होणार द स्टुडंट आस्क्ड इफ ही कुड मीट द प्रिन्सिपल. स्टुडंटने विचारलं की तो प्रिन्सिपलला भेटू शकतो का. अशा आशयाचं अशा अर्थाचं हे वाक्य आहे. त्यामुळे मिनिंगफुली देखील कुड हेच बरोबर आहे आणि ग्रामरच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तरी देखील या ठिकाणी कुड हा शब्द कुड हा मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच बरोबर आहे. यानंतर घेऊया आपला आजचा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड्स टू बी फिल्ड इन द गिवन सेंटेन्सेस. आता बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे द ब्लँक एन्जॉयड द ह्युमरस कॅरेक्टर दॅट द ब्लँक पोर्ट्रेड. आता बघा या ठिकाणी पहिल्या ऑप्शनमध्ये एकतर स्पेक्टॅटर्स येणार किंवा स्पेक्टॅटर्स येणार किंवा स्पेक्टॅटर्स येणार किंवा स्पेक्टेटर्स येणार. आता बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की जे प्रेक्षक लोक असतात त्यांना आपण स्पेक्टॅटर म्हणत असतो. सो बघा या ठिकाणी स्पेक्टॅ जे आहे ते बरोबर आहे परंतु इथे हा जो ई आहे हा ई चुकीचा आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी देखील स्पेक्टॅ जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे परंतु इथे टी नंतर यू नाही टी नंतर ओ पाहिजे. म्हणजे ऑप्शन बी देखील आपलं कॅन्सल होत आहे. त्यानंतर बघा इथे स्पेक्टॅ बरोबर लिहिलेलं आहे आणि TORS बरोबर आहे म्हणजे ऑप्शन सी मध्ये स्पेक्टॅटर्स बरोबर आहे.
त्यानंतर बघा या ठिकाणी स्पेक्ट आहे, परंतु हा ई जो आहे हा ई चुकीचा आहे, म्हणजे ऑप्शन डी देखील कॅन्सल झालं. मग एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. सो द स्पेक्टेटर एन्जॉयड, जे काही प्रेक्षक लोक आहेत एन्जॉयड, त्यांनी एन्जॉय केला. द ह्युमरस कॅरेक्टर, ह्युमरस म्हणजे विनोदी कॅरेक्टर, विनोदी पात्र, दॅट द पोर्ट्रेड, पोर्ट्रेट म्हणजे काय, चित्रण केले किंवा ज्याने ते चित्रण केले ते, विनोदी पात्राचे जे चित्रण केले ते. आता इथे बघा ॲक्टरचं हे स्पेलिंग बरोबर आहे, परंतु स्पेक्टेटर चुकीचं होतं म्हणून ऑप्शन ए कॅन्सल. इथे ॲक्टरच्या शेवटी ई आर जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे. इथे ॲक्टरचं स्पेलिंग बरोबर आहे म्हणून ऑप्शन सी बरोबर. इथे ॲक्टरच्या स्पेलिंगमध्ये के घेतलेलं आहे की जे चुकीचं, म्हणून केवळ ऑप्शन सी जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. तर अशा पद्धतीने ऑप्शन सी इज द राईट आन्सर. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. खालील सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी करेक्ट वर्ड्सचा वापर आपल्याला करायचा आहे. येथे आहे बीइंग म्हणजे काहीतरी असून, बीइंग म्हणजे असून, बीइंग म्हणजे असणे, बीइंग म्हणजे काय, असणे. बघा बीइंग ब्लँक अँड सेलिब्रेटिंग द फेस्टिवल ऑफ दिवाळी वॉज अन ब्लँक न्यू एक्सपिरियन्स फॉर मी. आता ऑप्शन्स बघा, पहिल्या ऑप्शन्समध्ये ऑल टुगेदर आहे आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये ॲल टुगेदर आहे. आता हे दोन्ही शब्द फार महत्त्वाचे आहे, हे दोन्ही शब्दांचे मिनिंग्स आपल्याला माहिती असलं पाहिजे. ऑल टुगेदर, ऑल टुगेदर, ए डबल एल ऑल आणि हे असणार आहे टुगेदर, ऑल टुगेदर. आता यांचा अर्थ होतो सर्वांनी एकत्र, सर्वांनी एकत्र येऊन, सर्वांनी एकत्र येऊन असं आपण म्हणतो. आणि हा आहे ॲल टुगेदर, हा आहे ॲल टुगेदर. इथे डबल एल येत नाही, इथे सिंगल एल येणार आहे. आणि याचा अर्थ होतो, याचा अर्थ होतो पूर्णतः, याचा अर्थ होतो पूर्णतः, याचा अर्थ होतो पूर्णतः किंवा ज्याला आपण म्हणत असतो पूर्णपणे, किंवा ज्याला आपण काय म्हणत असतो पूर्णपणे. एक आहे ऑल टुगेदर आणि दुसरा जो आहे तो आहे ॲल टुगेदर, ज्याचा अर्थ होतो पूर्णतः. सो इथे आपण बघू शकतो, एक मिनिट, हे आपल्याला दिसत नसेल कदाचित, ओके, हा इथे बघा बीइंग पूर्णतः, की बीइंग म्हणजे असून, सर्वांनी एकत्र येऊन सेलिब्रेट करणे दिवाळी, की सर्वांनी पूर्णतः सेलिब्रेट करणे दिवाळी. तर या ठिकाणी बघा सेलिब्रेट कोण करणार आहेत, तर सेलिब्रेट करणार आहेत व्यक्ती, सेलिब्रेट कोण करणार आहे, व्यक्ती. मग सर्वांनी एकत्र येऊन या अर्थाने या ठिकाणी आपल्याला ऑल आणि टुगेदर हे दोन्ही शब्द ठेवावे लागतील. सो बीइंग ऑल टुगेदर, सर्वांनी एकत्र येऊन, आणि सेलिब्रेटिंग द फेस्टिवल ऑफ दिवाळी, जो दिवाळीचा जो सण आहे तो सर्वांनी एकत्र येऊन साजरा करणे. वॉज ॲन, हा एक होता, न्यू एक्सपिरियन्स फॉर मी, हा एक पूर्णतः नवीन अनुभव होता. या अर्थाने जर आपण गेलो तर इथे आपल्याला ऑल आणि टुगेदर सेपरेट लिहावं लागणार, तर इथे ॲल आणि टुगेदर एकत्र लिहावं लागणार, जिथे सिंगल एल येणार आहे. मग बघा पहिल्या ऑप्शनमध्ये ऑल टुगेदर बरोबर आहे, परंतु इथे देखील ऑल टुगेदर येणार नाही म्हणून ऑप्शन ए कॅन्सल. त्यानंतर बघा पहिल्या ऑप्शनमध्ये ऑल टुगेदर आहे आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर ॲल टुगेदर आहे. सो दुसरं ऑप्शन या ठिकाणी अगदी बरोबर होत आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये ॲल टुगेदर सुरुवातीला आहे, हे चुकीचं आणि हे देखील चुकीचं आहे. केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन बी, अँड दिस इज अ राईट आन्सर. सो हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की सारखेच दिसणारे शब्द आहे. ऑल म्हणजे सर्व आणि टुगेदर म्हणजे एकत्र, सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी हा सण साजरा करणे हा माझ्यासाठी ऑल टुगेदर पूर्णतः कम्प्लिटली थरोली एक नवीन अनुभव होता. It was completely, it was altogether a new experience for me. सो या ठिकाणी आपण अशा पद्धतीने ऑप्शन बी जे आहे हे करेक्ट ऑप्शन घेतलेलं आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ हायलाइटेड इडियम्स ऑर फ्रेज. शी नेवर गेट्स एनिथिंग डन, ती काहीच व्यवस्थित करत नाही.
शी नेवर, ती कधीच करत नाही. गेट्स एनिथिंग डन, ती कधीच काहीच पूर्ण करत नाही. बिकॉज शी हॅज हर फिंगर इन टू मेनी पाईज. बघा, फिंगर इन पाईज, फिंगर इन पाईज हे एक इडियम आहे. फिंगर इन पाईज याचा अर्थ होतो एक ना धड भराभार चिंध्या, असं आपण ज्याला म्हणत असतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये पूर्णतः कॉन्सन्ट्रेट न करता अनेक गोष्टींमध्ये आपला हात आजमवणे, याला आपण म्हणतो फिंगर इन पाईज. मग बघा, ऑनेस्ट अँड अनकरप्ट म्हणू शकतो का? नाही. हायली इन्फ्लुएन्शियल, ज्याचा खूप प्रभाव पडलेला आहे, असं होऊ शकतं. इन्वॉल्व्ड इन टू मेनी थिंग्स, खूप साऱ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व असणे, हेच आपलं राईट ऑप्शन होणार आहे. लेझी अँड स्लोपी हे आपलं उत्तर होणार नाही. सो फिंगर इन पाईज याचा अर्थ होतो की टू मेनी थिंग्समध्ये तुम्ही ज्या वेळेस इन्व्हॉल्व असतात, इन्व्हॉल्व इन टू मेनी थिंग्स, इन्वॉल्व्ड इन मेनी थिंग्स असं देखील आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे, चूज द ऑप्शन्स दॅट हॅज ऑल वर्ड स्पेल्ड करेक्टली. एक असं ऑप्शन शोधा की जिथे तीनही शब्द जे आहेत त्यांचे स्पेलिंग करेक्ट आहे. आता बघा, इक्वलीचं स्पेलिंग EQUALLY बरोबर. EQUA इथे डबल एल पाहिजे, सिंगल एल आहे, ऑप्शन बी उत्तर नाही. इथे EQUALLY बरोबर, सो ऑप्शन ए बरोबर किंवा ऑप्शन सी बरोबर. EQUALLY, सो ऑप्शन डी देखील बरोबर. आता दुसरा शब्द चेक करा. दुसरा शब्द आहे फायनली. फायनली म्हणजे काय? शेवटी. याचा स्पेलिंग FINALLY, FINALLY बरोबर. FINALLY. फक्त ऑप्शन डी मध्ये सिंगल एल आहे, म्हणजे ऑप्शन डी कॅन्सल. आता फक्त ए किंवा सी यांच्यापैकीच आपलं उत्तर असणार आहे. रिअली, आपल्याला माहिती आहे रिअल हा शब्द REAR, रिअल. रिअल म्हणजे वास्तविक, आणि याला जर आपल्याला ॲडवर्ब बनवायचं आहे तर काय जोडावं लागणार आहे? LY जोडावा लागणार आहे. म्हणजे रिअली मध्ये देखील शेवटी 2 L येणार. तर या ठिकाणी बघा, सिंगल एल आहे, ऑप्शन ए कॅन्सल. बी डबल एल आहे, परंतु बी तर ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे. सी मध्ये बघा डबल एल आहे, सो ऑप्शन सी हेच या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर जे आहे ते असणार आहे. क्लिअर आहे? सो स्पेलिंग मिस्टेकवर विचारलेला हा प्रश्न होता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल फॉर द गिव्हन सेंटेन्स. आर्टिकलचा प्रश्न आहे, आय लँडेड इन कॅपिटल सिटी लायमा. म्हणजे तो एरोप्लेन येत आहे आणि त्याचं एरोप्लेन जे आहे ते लँड झालेलं आहे. कुठे लँड झालेलं आहे? कॅपिटल सिटी लायमा. लायमा जी कॅपिटल सिटी आहे तिथे. आणि इथे म्हटलेलं आहे गॅस्ट्रोनॉमिकल, गॅस्ट्रोनॉमिकल कॅपिटल. गॅस्ट्रोनॉमिकल कॅपिटल म्हणजे काय? की गॅस्ट्रोनॉमिकल म्हणजे खाण्यासंबंधीचा, जिथे खूप छान छान खायला मिळतं त्याला आपण गॅस्ट्रोनॉमिकल असं म्हणतो. आता ही गॅस्ट्रोनॉमिकल कॅपिटल आहे, म्हणजे या कॅपिटलमध्ये जी लायमा नावाची जी कॅपिटल आहे तिथे खायला खूप छान छान मिळत असेल. या आरशाने गॅस्ट्रोनॉमिकल कॅपिटल ऑफ अमेरिकाज असं म्हटलेलं आहे. जर इथे आपण पाहिलं तर गॅस्ट्रोनॉमिकल कॅपिटल आहे, त्याच्यानंतर ऑफ म्हटलेलं आहे, त्यामुळे हे गॅस्ट्रोनॉमिकल कॅपिटल हे या ठिकाणी डेफिनेट होणार. डेफिनेट झाल्यामुळे आपल्याला इथे आर्टिकल द चा वापर करावा लागणार. डेफिनेट सोबत आपण आर्टिकल द चा वापर करतो. त्यामुळे बघा, ऑप्शन ए मध्येच पहिले ब्लँक द घेतलेली आहे, बी मध्ये ए जे चुकीचं आहे, सी मध्ये ए जे चुकीचं आहे, डी मध्ये ए जे चुकीचं आहे. केवळ आणि केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए, जिथे दोन्ही ब्लँक्स मध्ये आपल्याला द हा शब्द यूज करायचा आहे. आता इथे एक शब्द आहे अमेरिकाज. आता या ठिकाणी एक शब्द आहे अमेरिकाज, जिथे अमेरिकाज पूर्ण लिहिलेला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला अपॅस्ट्रॉफी पाहायला मिळतोय. आता याच्या आधी आर्टिकल द का वापरायचं आहे? याच्या आधी आपल्याला आर्टिकल द का वापरायचं आहे? आपल्याला माहिती आहे की 2 कॉन्टिनेंट आहेत, एक नॉर्थ अमेरिका आणि दुसरा आहे साऊथ अमेरिका. आता नॉर्थ अमेरिकामध्ये अनेक कंट्रीज आहेत, साऊथ अमेरिकामध्ये देखील अनेक कंट्रीज आहेत, परंतु आहे तर ते अमेरिकन्स, आहे तर ते अमेरिकन्स. त्यामुळे त्यांना अमेरिकन्स न म्हणता अमेरिकेच्या असं म्हणण्यासाठी आधी पूर्ण अमेरिकाज लिहिलं,
म्हणजे अनेक अमेरिका आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या सर्व कंट्रीज आहेत त्या सर्व कंट्रीजला अमेरिकाज असंच म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा ॲपॉस्ट्रॉफी दिलेला आहे. म्हणून याच्या आधी आपल्याला आर्टिकल द जे आहे ते यूज करावं लागणार आणि म्हणून इथे देखील आर्टिकल द जे आहे त्याचा वापर होत आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागेल. अशा परिस्थितीत केवळ ऑप्शन ए मध्ये दोन्ही ठिकाणी आर्टिकल द आहे, मग ऑप्शन ए आपलं राईट ऑप्शन होणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? चला घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे चूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. राईट कंजंक्शनचा वापर आपल्याला करायचा आहे. आय लाईक टू ईट केक्स, मला केक खायला आवडतात. मला केक खायला आवडतात ब्लँक दे आर वॉर्म यू सर्व्ड इट कोल्ड. आता बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं दे आर वॉर्म म्हणजे ते कसे आहेत, ते गरम आहेत. यू सर्व्ड इट कोल्ड म्हणजे तू थंड सर्व केलेले आहेत. ते वॉर्म आहेत आणि तू थंड सर्व केलेले आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक विरोध जाणवत आहे. मग बघा विरोधसाठी या ठिकाणी पहिला शब्द आहे बट, दुसरा शब्द आहे बट, तिसरा शब्द आहे येट, चौथा शब्द आहे सिन्स. येटचा वापर फक्त दो आणि ऑल्दोच्या वाक्यात होत असतो. इथे दो ऑल्दो कुठेच लिहिलेलं नाही म्हणजे येट घेता येणार नाही. सिन्स सुद्धा घेता येणार नाही कारण ते विरोधाभास दाखवत नाही. मग अशा परिस्थितीत ऑप्शन सी आणि ऑप्शन डी जे आहे हे कॅन्सल झालं. मग आता बघा आय लाईक टू ईट केक्स वाईल दे आर वॉर्म. मला केक खायला आवडतात जेव्हा ते गरम असतात. मला केक खायला आवडतो जेव्हा तो गरम असतो म्हणजे जेव्हा. सो या ठिकाणी वाईल जे आहे हे करेक्ट येणार. आय लाईक टू ईट केक्स अँड दे आर वॉर्म. मला केक खायला आवडतात आणि ते गरम असतात. पण तू सर्व्ड इट कोल्ड परंतु तू थंड सर्व केलेले आहे म्हणजे अँडचा वापर या ठिकाणी क्लिअर होत नाही. मग आपल्याकडे एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन ए. सो या ठिकाणी आपण म्हणू शकतो आय लाईक टू ईट केक्स वाईल दे आर वॉर्म. जेव्हा ते कोमट असतात किंवा जेव्हा ते गरम असतात तेव्हा मला केक खायला आवडतात. बट यू सर्व्ड इट कोल्ड परंतु तू थंड जो केक आहे तो सर्व केलेला आहे. आणि पुढे म्हटलेला आहे अँड लेट आणि उशिरा सर्व केलेला आहे आणि उशिरा सर्व केलेला आहे. सो या अर्थाने ऑप्शन ए जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. बघा जेव्हा प्रश्न रीड केल्यानंतर आपल्याला काही समजत नसेल अशा परिस्थितीत आपण कुठे जायचं, ऑप्शन्सकडे जायचं. जे ऑप्शन्स एलिमिनेट करता येतील त्यांना एलिमिनेट करायचं. जी ऑप्शन शिल्लक राहतील त्यांच्यात कंपेअर करून ते शब्द ब्लँकमध्ये ठेवून बघायचेत. जे योग्य वाटेल ते आपलं राईट ऑप्शन या ठिकाणी असणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द नाउन फॉर द गिवन सेंटेन्स. आता या ठिकाणी करेक्ट नाउन फॉर्मचा वापर आपल्याला करायचा आहे. ब्लँक कॅन बी डिफाइंड ॲज अन एक्सेस ऑफ बॉडी फॅट. काहीतरी आहे की ज्याला बॉडी फॅट जे एक्सेस झालेलं जे अतिरिक्त बॉडी फॅट आहे ते डिफाईन केलं जातं, त्याला डिफाईन केलं जातं. आता बघा पहिला शब्द जो आहे तो आहे ऑब्सिनेस्ट. पहिला शब्द आहे ऑब्सिनेस्ट. OBSCENEST या शब्दाचा अर्थ होतो अश्लील, ज्याला आपण वल्गर असं देखील म्हणत असतो. पुढचा शब्द आहे ओबेस. ओबेस या शब्दाचा अर्थ होतो फॅट किंवा जाड. त्यानंतर पुढचा शब्द आहे ओबेसिटी. ओबेसिटी या शब्दाचा अर्थ होतो फॅटी. ओबेसिटी या शब्दाचा अर्थ होतो फॅटी. आणि ऑबिडियन्स या शब्दाचा अर्थ होतो आज्ञाधारकता. ऑबिडियन्स या शब्दाचा अर्थ होतो आज्ञाधारकता. आज्ञाधारकता ज्याला आपण ऑबिडियन्स म्हणतो. आणि डिसऑबिडियन्स म्हणजे आज्ञा न पाळणारा. मग आता बघा कॅन बी डिफाइंड ॲज अन एक्सेस ऑफ बॉडी फॅट. आता बघा अश्लील हा शब्द तर इथून बॉडी फॅटचा आणि अश्लीलतेचा काही संबंध नाही. सो ऑप्शन ए कॅन्सल. बॉडी फॅटचा आणि आज्ञाधारकतेचा काहीही संबंध नाही. ऑप्शन डी कॅन्सल. दोन ऑप्शन्स राहिले. एक म्हणजे ऑबेस म्हणजे फॅट आणि दुसरा आहे ओबेसिटी म्हणजे काय, जे जो जाडपणा आहे, जो लठ्ठपणा आहे. सो ओबेस कॅन बी डिफाइंड ॲज अन एक्सेस ऑफ बॉडी फॅट की ओबेसिटी कॅन बी डिफाइंड ॲज अन एक्सेस ऑफ बॉडी फॅट. तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय होणार आहे, ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा जो आहे, ओबेसिटी लठ्ठपणा जो आहे कॅन बी डिफाइंड ॲज, त्याला असं डिफाईन केलं जाऊ शकतं की तो एक्सेस ऑफ बॉडी फॅट आहे. तो काय आहे, एक्सेस ऑफ बॉडी फॅट आहे. क्लिअर आहे. सो अशा पद्धतीने हे ऑप्शन आपलं या ठिकाणी करेक्ट होणार आहे. ओबेसिटी ऑप्शन बी कॅन्सल.
त्यानंतर बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ एक्झेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. शी हॅज अ गुड क्रेडिट रेटिंग विथ अदर स्टोर्स सो आय एम शुअर शी इज ब्लँक. आता बघा, शी हॅज अ गुड क्रेडिट, तिचं चांगलं क्रेडिट आहे. क्रेडिट नाही तर क्रेडिट रेटिंग आहे. आपण जे क्रेडिट रेट देत असतो 1 स्टार 2 स्टार 3 स्टार 4 स्टार 5 स्टार, त्याला आपण क्रेडिट रेट करतो असं म्हणतात. सो क्रेडिट रेटिंग, शी हॅज अ गुड क्रेडिट रेटिंग विथ अदर स्टोर्स. म्हणजे तिचे जे वेगवेगळे स्टोअर्स आहेत त्या स्टोअर्सशी आपण जर विचार केला तर तिचे क्रेडिट्स रेटिंग्स जे आहेत ते चांगले आहेत. सो आय एम शुअर, म्हणून मला खात्री आहे. शी इज इनक्रेडिबल, इनक्रेडिबलचा काहीही संबंध नाही. शी इज क्रेडिबल, क्रेडिबलचाही काही संबंध नाही. कारण या ठिकाणी क्रेडिट म्हणजे पैशांशी संबंधित नाही आहे, तर या ठिकाणी त्यांची जी पत आहे, त्यांची जी विश्वासार्हता आहे रेटिंग्सच्या बद्दल, त्याबद्दल चर्चा सुरू आहे. म्हणजे शी इज क्रेडिट वर्दी, वर्दी म्हणजे लायक असणे आणि क्रेडिट म्हणजे क्रेडिट देण्याच्या लायक असणे. सो ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट होणार. क्रेडिटर म्हणजे कर्ज देणारा, क्रेडिटर म्हणजे काय, कर्ज देणारा. सो तिचा कर्ज देणाऱ्यांशी काही संबंध नाही आणि ती कर्ज देणारी सुद्धा नाही आहे. सो ऑप्शन डी इज नॉट द राईट ऑप्शन. केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन सी, आणि हेच आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स चूज द सेंटेन्स दॅट इज पंक्च्युएटेड करेक्टली. खालील दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणत्या ऑप्शनमध्ये सेंटेन्स करेक्टली पंक्च्युएटेड आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पहिलं सेंटेन्स बघा, हॅव यू मेड अ विश क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आय आस्क्ड द बॉय. त्यानंतर आहे हॅव यू मेड अ विश. आता बघा, वाक्य जर हॅवने सुरू झालेलं आहे, वाक्य जर हॅवने सुरू झालेलं आहे तर हा एक प्रश्न आहे आणि हा प्रश्न आहे तर संपल्यानंतर प्रश्नचिन्ह येणं आवश्यक आहे. आणि आपण जर पाहतोय तर पहिल्या वाक्यामध्ये विश नंतर प्रश्नचिन्ह बरोबर आहे, इथे देखील विश नंतर प्रश्नचिन्ह बरोबर आहे. परंतु सेंटेन्स सी मध्ये हॅव ने सुरू झालेला आहे, विश पर्यंत आलेला आहे, परंतु इथे एक्सक्लामेटरी मार्क आहे की जे चुकीचं आहे. म्हणजे इथे पंक्च्युएटेड करेक्टली नाही आहे, इथे पंक्च्युएटेड इनकरेक्टली सेंटेन्स आहे. त्यानंतर हॅव यू मेड अ विश, इथे तर कोणतंच चिन्ह नाही आहे, म्हणजे हे देखील चुकीचं आहे. सो कोणत्याही परिस्थितीत ऑप्शन सी किंवा ऑप्शन डी आपलं उत्तर होऊ शकत नाही, कारण ते करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्सेस नाहीत. आता आपल्यासमोर दोनच सेंटेन्स शिल्लक राहिलेली आहेत. पहिला आहे हॅव यू मेड अ विश, दुसरा आहे हॅव यू मेड अ विश क्वेश्चन मार्क. आणि आता पुढे दिलेला आहे आय आस्क्ड द बॉय. आता आपण जर पाहिलं तर हा जो पार्ट आहे हॅव यू मेड अ विश हा रिपोर्टेड पार्ट आहे आणि आय आस्क्ड द बॉय हे जे आहे हे रिपोर्टिंग पार्ट आहे. त्यामुळे जो रिपोर्टेड पार्ट असेल तो डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असला पाहिजे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे हा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे आणि इथे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दुसऱ्या सेंटेन्समध्ये कुठेच कंप्लीट केलेला नाही आहे, म्हणून ऑप्शन बी जे आहे हे ऑप्शन बी या ठिकाणी चुकीचं होणार. आता आपल्याकडे केवळ एकच पर्याय शिल्लक राहिला, ऑप्शन ए, आणि हेच आपल्या या ठिकाणी आपल्याला आपलं करेक्ट उत्तर म्हणून मार्क करावं लागेल. परंतु हे जर सेंटेन्स आपण पाहिलं तर या सेंटेन्समध्ये आपल्याला एक छोटीशी मिस्टेक दिसते की हा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा न राहता हा कमीत कमी डबल इन्व्हर्टेड कॉमा तरी असायला पाहिजे होता. इथे देखील डबल इन्व्हर्टेड कॉमा जो आहे तो असायला पाहिजे होता. आणि आपल्या काही जणांचं म्हणणं असेल की या ठिकाणी क्वेश्चन मार्क कॉमा असला पाहिजे, तर इथे कॉमाची सध्या काही गरज नाही, कारण आय आस्क्ड द बॉय हे शेवटी घेतलेलं आहे. जर आय आस्क्ड द बॉय सुरुवातीला घेतलं असतं तर आय आस्क्ड द बॉय नंतर आपल्याला कॉमा घ्यावाच लागला असता. तर हे देखील सेंटेन्स जे आहे हे देखील पंक्च्युएटेड नाही आहे. करेक्टली पंक्च्युएटेड जर आपण म्हटलं तर 3 पेक्षा ए जे आहे ते करेक्टली आहे, परंतु प्रॉपर 100% करेक्ट जर म्हटलं तर 100% करेक्ट ए सुद्धा नाही आहे. सो या ठिकाणी नाईलाजाने आपल्याला ऑप्शन ए जे आहे ते मार्क करावं लागेल. अशा प्रश्नांमध्ये आपण जे क्लेम्स आहेत ते क्लेम्स करू शकतो. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे चूज द अप्रोप्रिएट प्रपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्ससाठी करेक्ट प्रपोजिशन यूज करा. द मॅन हॅड बीन रिक्युपरेटिंग. आता हा जो शब्द आहे रिक्युपरेटिंग या शब्दाचा अर्थ होतो रिकवर, म्हणजे आजारातनं बरा होणे किंवा एखादा ट्रॉमा असेल तर त्या ट्रॉमातनं बरा होणे, कशातनंही बरा होणे. सो बघा, द मॅन हॅड बीन रिक्युपरेटिंग ब्लँक अॅन ॲक्सिडेंट विच लेफ्ट हिम बेड रिडन. बेड रिडन म्हणजे काय, बेडला जखडून ठेवणे.
असा ॲक्सिडेंट झालेला आहे की त्या ॲक्सिडेंटने त्या पेशंटला बेडवरच ठेवलेला आहे, बेडवरून तो पेशंट हलू सुद्धा शकत नाही आहे, त्याला बेड रिडन पेशंट असं म्हटलं जातं. सो या ठिकाणी बघा रिकवर म्हणजे बरा होणे, अँड ॲक्सिडेंट पण लिहिलेलं आहे, म्हणजे ॲक्सिडेंटमधून बरा होणे. जसं ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमधून द मॅन हॅड बीन, तो माणूस जो आहे तो माणूस काय करत आहे, रिकवर करत आहे, रिक्युपरेट करत आहे, बरा होत आलेला आहे. इथे जर हॅड बीन आहे तर पास्टमध्ये जाईल, बरा होत आलेला होता, बरा होत आलेला होता, ज्याला आपण रिकवर होत आलेला होता असं देखील म्हणू शकतो. कशातनं, तर ॲक्सिडेंटमधून. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणता प्रेपोजिशन घ्यावा लागणार, फ्रॉम हा प्रेपोजिशन घ्यावा लागणार. त्यामुळे या ठिकाणी फ्रॉम हे करेक्ट प्रेपोजिशन आहे. हा पॅसिव्ह व्हॉइस नाही म्हणून बायचा काहीही संबंध नाही. रिक्युपरेटिंग बरा होत आहे ॲक्सिडेंट पासून म्हणून फ्रॉम येणार, ऑन येणार नाही, ओव्हर देखील येणार नाही. राईट ऑप्शन ए होणार फ्रॉम. सो अशा पद्धतीने हा प्रेपोजिशनचा प्रश्न या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, कंबाइंड 2 सेंटेन्सेस इनटू कंपाऊंड 1. आपल्याला एक सेंटेन्स आहे ते कंपाऊंड सेंटेन्स, 2 सेंटेन्सेस दिलेली आहेत त्या ठिकाणी, त्यांना जोडायचं आहे, परंतु त्यांच्यापासून काय तयार झाला पाहिजे, एक कंपाऊंड सेंटेन्स तयार झाला पाहिजे. मग बघा पहिलं सेंटेन्स, राकेश ट्राय, हे पहिलं सेंटेन्स, राकेश ट्राय टू हिट द बॉल ओव्हर द बाउंड्री. राकेशने बाउंड्रीच्या वर बॉल हिट करण्याचा प्रयत्न केला. रमेश कॉट द बॉल, आणि रमेशने बॉल पकडला. आता ही दोन्ही सेंटेन्सेस जोडायची आहे. हे दोन्ही सेंटेन्सेस जोडून कंपाऊंड सेंटेन्सेस तयार झालं पाहिजे. पहिलं सेंटेन्स बघा, राकेश ट्राय टू हिट द बॉल ओव्हर द बाउंड्री वाईल रमेश कॉट द बॉल. आता हा जो वाईल शब्द आहे, हा वाईल शब्द या ठिकाणी चुकीचा आहे, कारण वाईल शब्दामुळे सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनतं, कंपाऊंड सेंटेन्स बनत नाही. सो ऑप्शन ए कॅन्सल. राकेश ट्राइड टू हिट द बॉल ओव्हर द बाउंड्री बट रमेश कॉट द बॉल. बट हा शब्द जेव्हा 2 सेंटेन्सेसला जोडतो तेव्हा तो कंपाऊंड सेंटेन्स होतो, आणि म्हणून ऑप्शन बी जे आहे हे ऑप्शन बी राईट ऑप्शन आहे. त्यानंतर बघा, ऑन राकेश हिटिंग द बॉल ओव्हर द बाउंड्री रमेश कॉट इट. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्सही बरोबर आहे, परंतु हे सेंटेन्स सिंपल सेंटेन्स आहे, त्यामुळे ऑप्शन सी जे आहे हे ऑप्शन सी या ठिकाणी चुकीचं होणार. राकेश हिट द बॉल ओव्हर द बाउंड्री रमेश कॉट द बॉल. आता बघा, राकेश हिट द बॉल ओव्हर द बाउंड्री, ठीक आहे, फुल स्टॉप देऊन पुढचं सेंटेन्स सुरू झालं, रमेश कॉट द बॉल. या दोन्ही सेंटेन्सेसला कशानेच जोडलेलं नाहीये, म्हणून हे देखील सिंपल सेंटेन्स मानलं जाईल, कंपाऊंड सेंटेन्स मानलं जाणार नाही. मग एकच ऑप्शन आपल्यासमोर शिल्लक राहील, ऑप्शन बी, की ज्यामध्ये बटने दोन्ही वाक्य जोडलेली आहेत आणि म्हणून ते कंपाऊंड सेंटेन्स तयार होत आहे, म्हणून ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम ऑर फ्रेज. सेंटेन्स आहे, वी हॅड अ रिंग साइड व्ह्यू. इथे अ रिंग साइड व्ह्यूला अंडरलाईन केलेला आहे. ऑफ द बॉक्सर्स बिकॉज आवर सीट्स वर 3 rows फ्रॉम द रिंग. म्हणजे आमच्या जे सीट होता त्या रिंगपासून 3ऱ्या रो मध्ये होत्या, 3ऱ्या ओळीत होत्या, 3ऱ्या लाईनमध्ये होत्या. सो वी हॅड अ रिंग साइड व्ह्यू, म्हणजे आमच्याकडे काय होता, एक रिंग साइड व्ह्यू होता ऑफ द बॉक्सर्स. बॉक्सर्सचा रिंग साइड व्ह्यू आमच्याकडे होता, बिकॉज आवर सीट्स वर 3 rows फ्रॉम द रिंग, कारण आमच्या जे सीट्स होत्या त्या रिंगपासून 3ऱ्या लाईनमध्ये होत्या. तर आता रिंग साइड व्ह्यू म्हणजे काय, बऱ्याचदा आपण सिनेमा थिएटरमध्ये चित्रपट बघायला जातो तर आपण देखील रिंग साइड व्ह्यू बघण्याचा प्रयत्न करतो. रिंग साइड व्ह्यू म्हणजे काय, जिथून तुम्हाला स्पष्ट दिसणार, जिथून तुम्हाला क्लिअर दिसणार, जिथे तुम्हाला कोणीही इंटरप्ट करणार नाही. सो बघा, पहिलंच ऑप्शन आहे क्लिअर अँड अनइंटरप्टेड व्ह्यू. क्लिअर अँड अनइंटरप्टेड व्ह्यू म्हणजे काय, रिंग साइड व्ह्यू. बाकीची ही सर्व ऑप्शन्स जी आहे ही ऑप्शन्स चुकीचे आहे. यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17, चूज द ऑप्शन विथ अन अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. सेंटेन्सेस, द अँट इज अन एक्झाम्पल ऑफ इंडस्ट्री असं दिलेलं आहे, पुढे ब्लँक आहे आणि क्रिएचर आहे. आता हे शब्द लक्षात ठेवा. पहिला शब्द आहे इंडस्ट्रियल, पहिला शब्द आहे इंडस्ट्रियल, दुसरा शब्द आहे इंडस्ट्रीज, दुसरा शब्द आहे इंडस्ट्रीज, त्यानंतर आहे इंडस्ट्रियस आणि त्याच्यानंतर आहे इंडस्ट्रियलिस्ट. ठीक आहे, एक इंडस्ट्रियल घेऊ आणि एक इंडस्ट्रियलिस्ट घेऊ.
इंडस्ट्रियल म्हणजे काय? औद्योगिक. इंडस्ट्रियल म्हणजे काय? औद्योगिक. इंडस्ट्रियलिस्ट जर म्हटले तर जे उद्योगपती असतात त्यांना आपण इंडस्ट्रियलिस्ट म्हणतो, हे तर सर्वांना माहिती आहे. इंडस्ट्रीज म्हणजे जे उद्योग असतात त्यांना आपण इंडस्ट्रीज म्हणतो. आणि हा एक शब्द आहे की हा त्या सर्वांच्या पलीकडचा आहे आणि सर्वात वेगळा आहे. याचा अर्थ होतो मेहनती. याचा अर्थ होतो मेहनती, ज्याला आपण हार्डवर्किंग म्हणत असतो, ज्याला आपण डिलिजंट म्हणत असतो. इंडस्ट्रियस म्हणजे हार्डवर्किंग, मेहनती. सो बघा, द अँट. अँट म्हणजे काय? जी मुंगी असते तिला आपण अँट म्हणतो. द अँट इज अन एक्झाम्पल. जी मुंगी आहे ती एक एक्झाम्पल आहे ऑफ अन इंडस्ट्रियलिस्ट क्रिएचर दिलेला आहे. इंडस्ट्रियलिस्ट क्रिएचर म्हणू शकतो का आपण? इंडस्ट्रियलिस्टचाही काही संबंध नाही आहे, इंडस्ट्रियलचाही काही संबंध नाही आहे, इंडस्ट्रियलाइजचाही काही संबंध नाही आहे. या ठिकाणी इंडस्ट्रियस म्हणजे एक मेहनती क्रिएचर आहे, एक मेहनती, एक डिलिजंट, एक हार्डवर्किंग क्रिएचर आहे. कोण? तर अँट, ज्याला आपण मुंगी असं म्हणत असतो. सो इंडस्ट्राइज्ड होणार नाही, इंडस्ट्रियल होणार नाही, इंडस्ट्रियस होईल, इंडस्ट्रियलिस्ट, उद्योगपती वगैरे, मुंगी वगैरे काहीही नसते. सो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय होणार? ऑप्शन सी, दॅट इज इंडस्ट्रियस. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्रिएट प्रेपोजिशनल फ्रेज. करेक्ट प्रेपोजिशनल फ्रेज आपल्याला या ठिकाणी चूज करायची आहे. दे हॅड टू सेल देअर बिग हाऊस. त्यांना त्यांचं मोठं घर विकावं लागलं. ह्यूज लॉसेस इन देअर फॅमिली बिझनेस. कारण त्यांच्या फॅमिली बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस झाला. सो दे हॅड टू सेल देअर बिग हाऊस. कारण या अर्थाने, कारण या अर्थाने आपण ड्यू टू याचाही वापर करतो, ओविंग टू याचाही वापर करतो, बिकॉज, कारण या अर्थाने आपण बिकॉज याचाही वापर करत असतो. सो बघा, दे हॅड टू सेल देअर बिग हाऊस बिकॉज ह्यूज लॉसेस इन देअर फॅमिली. किंवा आपण असंही म्हणू शकतो, दे हॅड टू सेल देअर बिग हाऊस ड्यू टू ह्यूज लॉसेस इन देअर बिझनेस. परंतु जसं या ठिकाणी डायरेक्टली ह्यूज लॉसेस म्हटलेलं आहे, आपल्याला एकतर ड्यू टू किंवा ओविंग टू हेच चांगलं वाटणार. बिकॉज या ठिकाणी तेवढं प्रॉपर होणार नाही. त्यामुळे ड्यू टू आणि ओविंग टू मध्ये या ठिकाणी फक्त ओविंग टू हेच ऑप्शन आहे. सो ऑप्शन ए बरोबर होणार, बाकीची सर्व ऑप्शन्स जी आहेत ती चुकीची होणार. क्लिअर? यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, चूज द मोस्ट सुटेबल कंजंक्शन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. राईट कंजंक्शनचा आपल्याला वापर करायचा आहे. शौरभ इज स्ट्रॉंगर दॅन रुस्तम, ब्लँक वीकर दॅन अनिल. आता हा जो शौरभ आहे, हा स्ट्रॉंगर आहे कुणापेक्षा? रुस्तमपेक्षा. परंतु हा जो शौरभ आहे हा वीकर आहे कुणापेक्षा? अनिलपेक्षा. सो शौरभ इज स्ट्रॉंगर दॅन रुस्तम बट म्हणावं लागेल वीकर दॅन अनिल. सो या ठिकाणी कोणता शब्द येणार? बट. ऑप्शन ए बट बरोबर आहे. बाकीची सर्व ऑप्शन्स जी आहेत ती चुकीची आहेत, त्यांचा काहीही संबंध इथे येत नाही. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. सिलेक्ट द सुटेबल डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स टू कंप्लीट द सेंटेन्स. इफ यू हॅव, नंतर लिहिलं आहे ब्लँक, डाऊट्स ऑफ अबाउट प्लॅन प्लीज स्पीक अप. आता बघा या ठिकाणी डाऊट्स, एकापेक्षा जास्त डाऊट्स म्हणजे एस लिहिलेला आहे, डाऊटला एस जोडलेला आहे. सो एकापेक्षा जास्त असल्यामुळे मचचा वापर होणार नाही, लिटलचा वापर होणार नाही, एकतर एनीचा वापर होईल किंवा फ्यूचा वापर होईल. परंतु प्रश्नामध्ये आपण जनरली एनीचा वापर करतो, फ्यूचा वापर करत नाही. आणि इथे जर म्हटलेलं आहे इफ यू हॅव, जर तुझ्याकडे काही डाऊट्स असतील किंवा जर तुला काही डाऊट्स असतील, या अर्थाने आपण एनीचा वापर जास्त करतो, फ्यूचा वापर करत नाही. त्यामुळे या ठिकाणी एनी राईट होणार. इफ यू हॅव एनी डाऊट्स अबाउट द प्लॅन, प्लॅनविषयी तुझ्या मनात कुठलीही शंका असेल, प्लीज स्पीकअप, कृपया बोल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी एनी हे ऑप्शन बरोबर होईल. यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चूज द अप्रोप्रिएट पजेसिव्ह नाउन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. करेक्ट पजेसिव्ह नाउनचा वापर आपल्याला करायचा आहे. नाउन या चॅप्टरमध्ये आपण हे सर्व पाहिलेलं आहे. इट इज माय सिस्टर अँड्स बर्थडे. आता बघा, हा माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे. तर बघा, बहिणीचा आपल्याला जेव्हा म्हणायचं असेल की माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे, तेव्हा आपण सिम्पली म्हणतो इट इज माय सिस्टर्स बर्थडे. आपण काय म्हणतो? इट इज माय सिस्टर्स बर्थडे असं म्हणतो आपण. इट इज माय सिस्टर्स बर्थडे.
परंतु जर आपल्याला बहिणीचं नाव जे आहे तेही उच्चारायचं असणार, सो इट इज माय, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणावं लागणार सिस्टर, त्याच्यानंतर तिचं जे काही नाव असेल, समजा तिचं नाव आहे ॲन किंवा ॲना, तर तिचं नाव लिहावं लागेल, त्याच्यावरच आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी द्यावा लागेल, सिस्टरला ॲपॉस्ट्रॉफी देण्याची गरज नाही. तुम्हाला जर म्हणायचं आहे की माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे, तर तुम्ही म्हणणार इट इज माय सिस्टर्स बर्थडे, आणि या वाक्यासोबत जर आपल्याला आपल्या बहिणीचं नावही उच्चारायचं असेल, सो इट इज माय सिस्टर म्हणायचं आणि त्यानंतर तिचं पुढे नाव लिहायचं आणि त्याला ॲपॉस्ट्रॉफी एस जोडायचा, तेव्हा ते बरोबर होईल. सो बघा, पूर्ण सिस्टर्स असं लिहून चालणार नाही, फक्त सिस्टर लिहावं लागेल, परंतु पुढच्या नावाला ॲपॉस्ट्रॉफी जोडावा लागेल, इथे नाही म्हणून कॅन्सल. सिस्टरला एस जोडायचा, ॲपॉस्ट्रॉफी जोडायचं नाही. सो सिस्टर बरोबर, इथे ॲनला एस जोडलेला आहे, बरोबर. सो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय होणार आहे, ऑप्शन डी हे होणार आहे. सो ऑप्शन डी इज द राईट ऑप्शन. यानंतर बघा पुढचा प्रश्न, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट्स द गिवन सेंटेन्स. पंक्च्युएशनचा हा दुसरा प्रश्न. मदर सेड टू फादर, अ डॉटर हॅज वॉन द गोल्ड मेडल इन द रनिंग रेस. आता बघा, मदर सेड टू हर फादर, सो हा रिपोर्टिंग पार्ट आहे, त्यामुळे इथे क्वेश्चन, त्यामुळे इथे कॉमा येणार, त्याच्यानंतर इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा येणार आणि हा ओ जो आहे हा ओ कॅपिटल होणार. मग असं बघा कोणत्या सेंटेन्समध्ये आहे, मदर सेड टू, टू नंतर कॉमा इथे चुकीचा आहे, सो ऑप्शन ए कॅन्सल. मदर सेड टू फादर, इथे कॉमा आहे, डबल इन्व्हर्ट कॉमा आहे आणि कॅपिटल ओ आहे, सो सेंटेन्स बी तुर्ततः बरोबर मानूया. त्यानंतर सी बघा, मदर सेड टू फादर, यानंतर इथे कॉमा पाहिजे, कॉमा मिसिंग आहे, ऑप्शन सी कॅन्सल. मदर सेड, सेड नंतर कॉमा नको, सो ऑप्शन डी कॅन्सल. केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहील, ऑप्शन बी, आणि तेच आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. सो हे सेंटेन्स पूर्ण जाईल, अ डॉटर हॅज वॉन द गोल्ड मेडल इन द रनिंग रेस, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आणि फुल स्टॉप. सो हे वाक्य बरोबर आहे, म्हणून ऑप्शन बी जे आहे, ऑप्शन बी करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब. करेक्ट फॉर्मचा जो करेक्ट व्हर्ब आहे त्याचा फॉर्म आपल्याला यूज करायचा आहे. ही आहे तर या ठिकाणी सिंग्युलर व्हर्ब येणार, इतकं क्लिअर. ही आहे तर व्हर्ब सिंग्युलर येणार, त्यामुळे सब्जेक्ट नंतर डायरेक्टली आयएनजी फॉर्म असलेला व्हर्ब येत नाही, ऑप्शन कॅन्सल ए. त्यानंतर बघा, हॅज हा सिंग्युलर व्हर्ब आहे, हॅज हा सिंग्युलर व्हर्ब आहे, परंतु त्यानंतर V3 चा वापर केला जातो, इथे V1 ला SES जोडलेला आहे, सो ऑप्शन बी कॅन्सल. त्यानंतर बघा या ठिकाणी कंप्लीटेड, कंप्लीटेड हा V1 V2 V3 एकच आहे. कंप्लीटेड जो आहे हा V2 आणि V3 एकच असतो. कंप्लीटेड हा V2 किंवा V3 एकच असतो आणि हा सिंग्युलर किंवा प्लुरल दोघांसाठी यूज केला जातो. त्यानंतर या ठिकाणी इज हा सिंग्युलर आहे, परंतु इज नंतर व्हर्ब आयएनजी मध्ये जातो, म्हणजे ऑप्शन डी कॅन्सल. केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन सी. सो या ठिकाणी ही कंप्लीटेड, ही कंप्लीटेड हा व्हर्ब जरी सिंग्युलर किंवा प्लुरल दोघांसाठी यूज होत असला, सो इथे ही कंप्लीटेड येणार. ही कंप्लीटेड हिज वर्क, त्याने त्याचं वर्क कंप्लीट केलं विदिन 10 मिनिट्स, 10 मिनिटाच्या आत त्याने त्याचं काम कंप्लीट केलं. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. सफिक्सचा वापर करायचा आहे. टायगर्स आर डेंजर ॲनिमल्स. आता या ठिकाणी बघा, ॲनिमल्स हे नाऊन आहे, त्यामुळे हा जो डेंजर आणि ह्याच्या पुढे जो पोस्टफिक्स जोडला जाईल, हा शब्द काय तयार झाला पाहिजे, हा शब्द एक ॲडजेक्टिव्ह तयार झाला पाहिजे. सो ईडीने ॲडजेक्टिव्ह तयार होणार नाही, आयएनजीने ॲडजेक्टिव्ह तयार होणार नाही, IOUS ने डेंजरस म्हणता येईल आणि डेंजरिंगली असा कोणताही शब्द नाही, त्यामुळे ऑप्शन सी मध्ये डेंजरस हा शब्द तयार होताना आपल्याला दिसतोय. सो टायगर्स आर डेंजरस ॲनिमल्स. टायगर हे भयानक घातक ॲनिमल्स आहेत अँड हॅव बीन रेस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग मेनी टिमल्चस. टिमल्चस या शब्दाचा अर्थ होतो गोंधळ, आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा UOUS असं जोडावं लागणार. UOUS. मग आहे का इथे UOUS आहे, सो ऑप्शन सी आपल्याकडे राईट ऑप्शन असणार आहे. सो टायगर्स आर डेंजरस ॲनिमल, टायगर हे डेंजरस ॲनिमल्स आहेत अँड हॅव बीन रेस्पॉन्सिबल आणि जबाबदार आहेत क्रिएटिंग मेनी टिमल्चस,
क्रिएटिंग मेनी tumultuous म्हणजे काय, खूप गोंधळ क्रिएट करण्यामध्ये रेस्पॉन्सिबल आहेत किंवा खूप गोंधळात्मक सिच्युएशन्स इन इंडियन विलेजेस, भारताचे जे काही विलेजेस आहेत, खेडेपाडे आहेत, त्या ठिकाणी जी गोंधळयुक्त परिस्थिती निर्माण करण्यासाठी जबाबदार आहेत, असं हे वाक्य आहे. आणि यानंतर शेवटचा प्रश्न या परीक्षेत विचारलेला, चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. एंटायर टाउन इज, आता बघा या ठिकाणी एंटायर टाउन म्हटलेलं आहे. एंटायर टाउन म्हटलेलं आहे म्हणजे हे डेफिनेट आहे, त्यामुळे या ठिकाणी आर्टिकल द चा वापर होईल, आर्टिकल अँडचा अजिबात वापर होणार नाही, कारण एंटायर टाउन म्हटलेलं आहे, पूर्ण टाउन म्हटलेलं आहे, सो हे डेफिनेट झालेलं आहे. सो द एंटायर टाउन इज. आता बघा युनेस्को, UNESCO, युनेस्को, याचा उच्चार बघा कसा होतो, य सारखा होतो, त्यामुळे या ठिकाणी आपण आर्टिकल अँडचा वापर करत नाही, इथे कशाचा वापर करणार, आर्टिकल ए चा वापर करणार. सो देर इज एंटायर टाउन, सॉरी, द एंटायर टाउन इज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज डिस्पाइट बीइंग लेवल्ड इन अर्थक्वेक. अर्थक्वेकचा उच्चार अ असा होतो आणि म्हणून या ठिकाणी आर्टिकल ॲन घ्यावा लागेल. सो पहिल्या ऑप्शनमध्ये पहिल्या ब्लँकमध्ये द, दुसऱ्या ब्लँकमध्ये ए आणि तिसऱ्या ब्लँकमध्ये ॲन. द ए ॲन, द ए ॲन ऑप्शन ए मध्येच आहे. हे ॲन चुकीचं आहे, हे ॲन चुकीचं आहे, हे द बरोबर आहे परंतु हा ॲन चुकीचा आहे. ठीक आहे, इथे द वापरू शकतो परंतु हा ॲन तर चुकीचाच आहे, त्यामुळे ऑप्शन ए जे आहे हेच आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होणार आहे. आणखी एक प्रश्न आहे. ओके, सो या ठिकाणी आपण हे 25 प्रश्न घेतलेले आहेत. दिनांक 6 जुलै 2019 रोजी दुपारच्या शिफ्टमध्ये झालेला हा पेपर होता आणि याचे सर्व 25 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. सो अशाच प्रश्नांचा आपण सराव करत राहिलं पाहिजे, जेणेकरून या प्रकारचे प्रश्न आपल्याला पुढे जर विचारले तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.